ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पोर्ट डान्स चॅम्पियनशिप उद्या आपल्या बदलापूर शहरामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। 2024 आणि 2025 अशी ही चॅम्पियनशिप आहे। त्याच्यामध्ये सर्वच लहान मुलांनी जे आहे पार्टिसिपेट केलेले आहे। आज जे डान्स स्टुडिओ यांच्या माध्यमातून भरपूर मोठी अशी ही चॅम्पियनशिप होणार आहे। आज आपण आजीच डान्स स्टुडिओमध्ये आलेलो आहोत आणि सर्वात पहिले या चॅम्पियनशिपसाठी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे ते एकदा एक नजर टाकूया। तर इथे काही चिमुकले आहेत या डान्स स्टुडिओमध्ये, तर किती सुंदर पद्धतीने उद्यासाठी प्रॅक्टिस करतायत ते आपण नक्कीच बघू। या लहान वयामध्ये खूप सुंदर अशी प्रॅक्टिस इथे करण्यात येते। ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट डान्स चॅम्पियनशिप 2024 आणि 25 ची जी तयारी चालू आहे आपल्या बदलापूरमध्ये ती आपण बघत आहोत। तर आता आपल्यासोबत आहेत रवी गवस सर, ज्यांचा हा डान्स स्टुडिओ आहे आणि त्याचबरोबर हे ठाण्याचे अध्यक्ष आहेत, स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष आहेत। अशी यंगेस्ट वन पर्सनॅलिटी आज आपल्यासोबत आहे। आणि खरं तर बदलापूरमध्ये भरपूर वेळेला आपण विविध असे प्रोग्राम्स बघतो, परंतु विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम नेहमी सरांच्या माध्यमातून येत असतो। तर नमस्कार सर। नमस्कार। उद्याच्या चॅम्पियनशिपसाठी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू। तर कशा पद्धतीने तयारी करण्यात येते? तयारी संपूर्ण झालेली आहे, फक्त उद्या सगळ्यांना पोहोचायचं आहे। टाइमात सगळ्यांना पोहोचायचं, टाइम दिलेला आहे वेबसाईटला, सगळ्यांनी त्याच्यावर चेक करा। उद्या डीएसओची आहे, जे स्कूल्सची आहे, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया, त्यांच्यातर्फे जी असते ती उद्या आहे। आपल्या डीएसओने ठाण्याचे जे आहेत ऑफिसर त्यांनी ठेवलेली आहे आणि आमच्याकडून ती ऑर्गनाईज केलेली आहे। तर उद्या सगळ्यांना माहित आहे सकाळी 8 वाजता पोहोचायचं आहे। 9 ते 12 मध्ये उद्याची चॅम्पियनशिप होईल आणि परवाची जी आहे ती पण सेम असेल, पण सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी चालू असेल। सर मला एक आवर्जून तुम्हाला विचारायचंय, तुम्ही अगदी रिलॅक्स वाटताय। खरं तर खूप मोठी चॅम्पियनशिप आहे, तुमच्या चेहऱ्यावर अजिबात मला असं भीती वाटत नाही आणि काही काळजी वाटत नाही। जे कॉन्फिडन्स एका मुलांवरती किंवा आपल्या सगळ्याची मॅनेजमेंट केली त्याबद्दल? ऑफकोर्स मला कॉन्फिडन्स भरपूर आहे, वर्षानुवर्ष करतोय आणि एक इव्हेंट मी नाही करत, एका महिन्यात 5 ते 10 असे इव्हेंट करत असतो। त्यामुळे मला काहीच वाटत नाही, वर्षानुवर्ष हे करत आलोय। टीमही माझी तेवढी एक्सपिरियन्स आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तेवढे माझ्यासोबत जे पॅरेंट्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत हे सुद्धा तेवढेच मेहनत करतात। सो त्या सगळ्यांचं एक टीम वर्क आहे माझ्यासोबत आणि त्यांचा विश्वास हा माझ्यावर आहे। छान। तर खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांनी सरांसाठी। खूप छान असं वाटतंय। आज खरं तर या स्टुडिओला आपण प्रथमतः व्हिजिट केलेला आहे, भेट दिलेली आहे। माझा तरी हा पहिलाच लाईव्ह आहे आणि पहिलंच वर्ष आहे, तर मी सुद्धा खूप एक्साइट आहे की कशी होणार आहे चॅम्पियनशिपचा प्रोग्राम जो आहे त्यासाठी। इथे काही मुलं आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, संवाद साधूया। हाय, तुझं नाव? आरोही। आरोही, तर कशी तयारी केली? आता उद्याच्या दिवशी चॅम्पियनशिप आहे, मस्त प्रोग्राम आहे। खूप मस्त तयारी झालेली आहे, चांगला डान्स पण झालेला आहे, सगळी तयारी झाली। तू कोणत्या क्लासवर आहे? कितवीला आहेस? मी 5वीला आहे। 5वीला आहेस। मग आता समजा एक्झाम वगैरे ते झाले असतील तुझ्या सर्व, तर कसं वाटतंय? आज काही वेगळं वाटतंय का? उद्या काहीतरी मोठं छान मजा येणार आहे? टेन्शन आहे पण चांगलं वाटत नाही तुझ्या चेहऱ्यावरून? एवढं खरं तर ज्यांचे कोरिओग्राफर्स वगैरे इतके छान असतील तर खरंच हास्य आहे। काय बोलशील, कसं वाटतंय उद्यासाठी? खूप छान, थोडीशी भीती पण वाटते पण नाही वाटत आहे? छान वाटतं। छान वाटतंय। किती वेळ तयारी केलेली आहे? खूप वेळा। खूप वेळा। कधीपासून करतात? 1 महिना 2 महिने कधीपासून तयारी करतायत? 1 महिन्यापासून आम्ही रोज तयारी करतो। असं कोणी इथे आहे का जे 2 वर्ष झाले किंवा मागच्या वर्षी सुद्धा या चॅम्पियनशिप मध्ये होतं? मला अरे वा, भरपूर। 8 वर्ष झाली। 8 वर्ष झाले? खूप छान। म्हणजे तू लहानपणापासूनच इकडे आहेस वाटतं चॅम्पियनशिप मध्ये। काय बोलशील? आधीपासून आहेस? किती वर्ष आहे यावर्षी? 4था। कसं वाटतं? मस्त, म्हणजे अभ्यास वगैरे होतो की नाही, की फक्त डान्सच चालतो? नक्की? काय नाव तुझं? स्मित। स्मित। आता काही पॅरेंट्स आहेत इथे, आपण पॅरेंट्सशी संवाद साधूया। शॉकिंग झालेत त्या, काय विचारणार म्हणून। मॅम जरा पुढे या। खरं तर तुमचं फार फार कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आजच्या जर आपण बघितलं तर आज स्पोर्टमध्ये वगैरे एवढं जास्त मुलांना नाही पाठवत। तर तुम्हाला काय वाटतं, स्पेशली रवी सरांबद्दल किंवा या डान्स अकॅडमी बद्दल काय बोलाल? माझ्या मुलीला इथे येऊन 3 वर्ष तरी झाले आहेत आणि रवी सरांना आम्ही पहिल्यापासून ओळखतो, म्हणजे माझे हस्बंड आणि ते एकाच शाळेत होते आणि इथे खूप साऱ्या म्हणजे ऍक्टिव्हिटी वगैरे घेतात, वेगवेगळे डान्स प्रकार होतात आणि मेन म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला आणि ते नेतात ना, ते खूपच चांगलं आहे।
यावर्षी सेकंड इयर आहे माझ्या मुलीचं, म्हणजे ती डिस्ट्रिक्टला आणि उतरते आहे. पण खूप चांगलं होतं इथे, म्हणजे आवडतं तिला. साधारण किती विद्यार्थी असतील सर आपल्या डान्स अकॅडमीमध्ये? 100 100. ते 120 असं. आणि उद्या कोणाच्या मध्ये असणार आहे, म्हणजे लहान वयोगट आणि मोठ्या वयोगट असं पण आहे का? हो हो हो. अंडर 8, अंडर 10, अंडर 12, अंडर 14, अंडर 17, Wow. अंडर 21 अँड अबव, आणि 30 अँड अबव मास्टर, जी वुमन स्टडी असेल, डॅड स्पेशल असेल. खूप एक्साइट असणार आहोत आम्ही सुद्धा. तर मॅम आहेत आपल्यासोबत. मॅम काय बोलाल, मुलांची कशी तयारी चालू आहे आणि कसं वाटतंय? ऍक्च्युली माझी मुलगी तर आता सिनियर केजीला आहे, पण गेल्या Senior वर्षीपासून KG ला आहे. गेल्या वर्षीपासून आहे. आणि ती गेल्या वर्षी पहिल्यांदा तिने परफॉर्म केलं तिथं डिस्ट्रिक्टला. पण ती डिस्ट्रिक्टला गेली, त्याच्यानंतर स्टेटला गेली, स्टेट नंतर नॅशनलला गेली, नॅशनल पासून तिथं पण गोल्ड भेटलं, इंटरनॅशनल पर्यंत गेली. सिनियर केजी म्हटलं तर खूपच लहान, आणि एवढ्या लहान वयात त्यावेळेस ज्युनियरला होती ती, आता सिनियर. प्रॅक्टिस कोणी करून घेतली? इथूनच सगळं? सगळं इथूनच. आणि सर एवढे सपोर्टिव्ह आहेत ना, त्याच्यामुळे आम्हाला काही बघावंच लागत नाही त्याच्यासोबत. त्यांची पण मेहनत आहे, कारण ते पर्सनली बघतात, स्वतः तेवढं वर्क करतात, सो त्याचा रिझल्ट भेटणार. तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर तुम्हालाही जाणवत असेल की जेव्हा आपण नाव ऐकलं ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट कॉम्पिटिशन किंवा चॅम्पियनशिप, तेव्हा एकदम भीतीदायक वातावरण निर्माण होतं. पण इथे सगळे एकदम शांततेत आणि एकदम छान आनंदमय वातावरण आहे. कोरिओग्राफर्स आहेत आपल्यासोबत. थोडंसं पुढे या सर्वांनी. तर आपण विचारूया मॅम, काय बोलाल? सगळ्यात जास्त तुम्हाला इथे मुली पण दिसत आहेत, भरपूर जास्त. कसं हँडल करता त्यांना? नहीं, ऐसा तो कुछ नहीं, सब ऑल आर गुड डांसर एंड बहुत हार्ड वर्किंग भी है एक्चुअली, एंड पेरेंट्स का सपोर्ट मेनली, उस वजह से ये लोग यहाँ तक पहुंचे हैं. तर उद्यासाठी कशी तयारी सुरू आहे? अजून एक कोरिओग्राफर्स आहेत, त्यांना विचारूया आपण. सगळ्यांची तयारी मस्त चालू आहे. म्हणजे सगळे प्रॅक्टिस करतात, ते महत्वाचं आहे. म्हणजे सगळे प्रॅक्टिस करतात, कॉम्पिटिशनसाठी राबतात, ते त्यांना प्राइज मिळण्यासाठी म्हणून. मग सगळ्यांची तयारी मस्त चालू आहे. तर तुम्ही नक्कीच या चॅम्पियनशिपचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. काय सांगाल सर, काय संदेश द्याल बदलापूरच्या जनतेला? संदेश हाच आहे की खूप मोठ्या प्रमाणात सर्व जेवढे पण स्कूल्स आहेत, उद्या स्कूल गेम्सची आहे, त्यांनी सगळ्या स्कूलने पार्टिसिपेट करावं. सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत, या अगोदरच्या पण न्यूजमध्ये सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. आणि हे दरवर्षी असतं, त्याच्यामुळे वेगळं असं काही नाही. फक्त एवढंच इयर चेंज होत असतं, 24-25, पुढच्या वर्षी 25-26, तर पुढच्या वर्षी पण भेटायचं आहे आपल्याला. नक्कीच. सो सगळ्यांनी व्यवस्थित तयार होऊन या, वेळेच्या अगोदर पोचा. काय क्वेरी असेल तर नंबर आहे खाली दिलेला आहे. तर वेबसाईट समजा ऑडियन्स मधून कोणाला यायचं असेल? डेफिनेटली येऊ शकतो. फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणालाही याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचे ऑडियन्स मध्ये येण्यासाठी पैसे लागणार नाहीत. पण आम्हाला थोडं कळावं, नाही तर आम्हाला प्रॉब्लेम होऊन जाईल हँडलिंग करायला. पण बरोबर, आता 1 लाख जनता बघते म्हटल्यावर उद्याच्या दिवशी ऑब्व्हियसली सो येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आपण करू अरेंज, काय असेल. वेबसाईटचं तुम्ही सांगत होता. हो, वेबसाईटची लिंक आपण तुम्ही Description मध्ये. खाली असेल तुमच्याकडे, आणि त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता, बघू शकता. काय शेड्यूल असेल त्या हिशोबाने तुम्ही व्यवस्थित लवकरात लवकर पोहोचा. तर पुन्हा एकदा आपण सर्व टीमला ऑल द बेस्ट करूया उद्याचं जे चॅम्पियनशिप आहे त्यासाठी. आणि उद्याचा कार्यक्रम तुम्ही सुद्धा लाईव्ह नक्कीच बघा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह पुन्हा एकदा आपण रवी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमला आणि ह्या सगळे जे चिमुकले आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप